नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. तर तुम्ही वर्ग 8वीतील विद्यार्थी आहात. आज आपण इतिहास या घटकातील या विषयातील सामाजिक व धार्मिक प्रबोधन या विषयावर आपण काही चर्चा करणार आहोत, माहिती पाहणार आहोत. तर सामाजिक प्रबोधन म्हणजे जे जुन्या विचार रूढी आहेत, त्या जे वाईट रूढी आहेत त्या बंद करणे आहे की नाही. त्यासाठी लोकांचं प्रबोधन करावं लागते, काहीतरी माहिती सांगावं लागते, मार्गदर्शन करावं लागते. त्याला आपण प्रबोधन असं म्हणतो. तर तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारत देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करणाऱ्या काही व्यक्तीची कोणाला नावं सांगता येतील का? कोणाला नाव सांगता येतील का? कोणाला नाव सांगता येईल प्रबोधन करणाऱ्या व्यक्ती? बरोबर, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकदम बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज. आणखी कोणाला सांगता येईल? स्वामी विवेकानंद, ज्योतिबा फुले, एकदम बरोबर, ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुले सुद्धा एक प्रबोधन करणारे महान व्यक्ती होते, आहे का? तर आज आपण महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक प्रबोधन याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची माहिती पाहणार आहोत. ही माहिती पाहत असताना आज आपण विद्यार्थी मित्र आहोत, जे इतिहासात आपण म्हणतो की एखाद्याने चांगलं काम केलं किंवा एखादी घटना घडली तर इतिहासामध्ये ती खरोखर घडली की नाही घडली, ती घटना होऊन गेली की नाही गेली, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याला काहीतरी आधार लागतो, आहे. तर त्याचे काहीतरी पुरावे असतात. जुन्या काळामध्ये ते पुरावे लिखित पुरावे असतात. काही म्हणजे प्राथमिक पुरावे असतात, ते म्हणजे त्याच्यात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. कोणी द्वितीय पुरावे जे असतात त्याच्यात कोणी हस्तक्षेप करू शकते, आहे का नाही. तर अशा पद्धतीने आज आपण आधार पद्धतीने म्हणजे ज्योतिराव फुले यांची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक प्रबोधनात ज्योतिराव फुले यांची माहिती पाहूया. तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये इंग्रज आले आणि सामाजिक जे प्रबोधनाला सुरुवात झाली. नवीन कल्पना आल्या, त्यानंतर नवीन तत्वज्ञान आले. त्या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. तर पाश्चिमात्य जी संस्कृती आहे, म्हणजे जे इंग्रजांची संस्कृती आहे, ते आपल्या देशामध्ये इंग्रज घेऊन आले आणि ती आपण स्वीकारली, बरोबर. तसे आपल्या भारतामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सगळ्या बाबतीत परिवर्तन झालं, बदल झाला. तर आता आपण भारतीय समाजाचे जे मागासलेपण होते, जे भारतीय समाज मागासलेला होता, जुन्या विचार रूढीचा होता, तर ते घालवण्यासाठी किंवा त्यातल्या अंधश्रद्धा घालवण्यासाठी किंवा जातीभेद नष्ट करण्यासाठी उच्च निश्चितेच्या ज्या भ्रामक कल्पना आहेत, तो त्या जातीचा आहे, या जातीचा आहे, ज्या उच्च निश्चितेच्या कल्पना आहेत त्या किंवा चौकस आणि चिकित्सा वृत्तीचा अभाव आपल्या इथं होता, चौकसपणा नव्हता, चिकित्सा करत नव्हते लोक. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी सुशिक्षित होणे हा एक इलाज होता, शिक्षण घेणे हा एक इलाज होता. तर याची जाणीव सगळ्या आपल्या भारत देशातली जी सुशिक्षित मंडळी होती त्यांना होती आणि त्यांनी आपल्या देशाचं प्रबोधन करायला सुरुवात केली, आपल्या लोकांचं प्रबोधन करायला सुरुवात केली आणि त्यातूनच आपण मानवता, समता, बंधुत्व ह्या गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि नवीन समाज आपल्या देशामध्ये तयार व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक समाज सुधारकांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्याच्यात समाज सुधारणा सुचवलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 1827 मध्ये झाला आणि
11 एप्रिल 1827 ला त्यांनी चांगल्या प्रकारे सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांच्यामध्ये आज आपण पाहू की महात्मा ज्योतिबा फुले हे त्यांनी कुठल्या प्रकारे सामाजिक सुधारणा केल्या. मग आता सामाजिक सुधारणा केल्या की नाही केल्या, त्यांचा मग आपल्याला आधार काय किंवा आपल्याला ते खरंच त्यांनी कोणतं काय काय काम केलं, त्यासाठी आपण खरंच केलं की नाही केलं, याच्यासाठी काहीतरी पुरावा लागतो की नाही, पुरावा पाहिजे की नाही, आधार पाहिजे की नाही. इतिहास हे आधारावर लिहिला गेलेला असतो, आधारावर लिहिला जातो आहे ना. तर त्यासाठी आपण काही आधार घेणार आहोत, काही पुरावे इथे पाहणार आहोत. तर आपल्याजवळ येथे बऱ्याचशा त्यांची पुस्तकं आपल्याजवळ आहेत, त्यांनी लिहिलेले पुस्तकं आपल्याजवळ आहेत. तर अशा प्रकारे ज्योतिबा फुलेंनी जे पुस्तक लिहिलेले आहेत ते पुस्तकं आपल्याजवळ आहेत. तर त्यांचा आधार घेऊन आपण आज त्यांनी खरंच कोणते कामं केले ते पाहणार आहोत. तर ज्योतिबा फुले यांनी अनेक चांगले कामं केले. त्यात ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणावर पहिल्यांदा भर दिला. स्त्री शिक्षणावर त्यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. 1848 मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यांच्या पत्नीला घेऊन त्यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींसाठी शाळा काढली. आता याचा आधार काय आहे, तर याचा आधार आपण जर बघितला तर सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये 9व्या प्रकरणामध्ये स्त्री पुरुष समानता याच्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तर आपण या पुस्तकामध्ये बघू शकतो. तुम्हाला पाहायचं आहे, स्वतः पाहायचं आहे, ते पुस्तक तुम्हाला चाळायचं आहे. हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये चाळायचं आहे. 9व्या प्रकरणामध्ये स्त्री पुरुष समानता आहे की नाही बघायचं आहे. पहा तुम्ही 9वं प्रकरण आहे का? हो. बर. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी मुलगा मुलगी समान आहे, स्त्री पुरुष समानता आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. तर आपण त्याचा भाग वाचला तर पान नंबर 111 वर ते दाखवलेलं आहे की नाही. तर पावर 111 पान नंबर दिसू राहिलं. त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे असं सांगितलेलं आहे. मुलगा आणि मुलगी समान आहे ना, सांगितलेलं आहे त्याच्यावर. म्हणजे स्त्री पुरुष समानता त्याच्यामध्ये दाखवलेली आहे त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये. म्हणजे त्यांच्या साहित्यात आपल्याला आधार लागते, आपल्याला पुरावा लागते की त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी स्त्री पुरुष समान दाखवलेले आहे का नाही. आता आपण हे पाहायचं आहे की ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज, सत्य शोधला आणि सत्याचा शोधणारा जो समाज आहे सत्यशोधक समाज त्यांनी 1873 मध्ये स्थापन केला. आणि त्यांच्यामध्ये त्यांनी एक चांगल्या विचार मांडलेले आहेत. तर ते सुद्धा आपण या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये काय काय विचार मांडलेले आहेत ते सुद्धा आपण पाहू शकतो. हे घ्या, पाहून घ्या. ठीक आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक पान नंबर 111 वर मंगलाष्टक टाकून विधीचा गंभीरपणा दाखविला आहे आणि नवरा नवरीस आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून देतील अशी नवी मंगलाष्टक त्यांनी दिलेली आहे. पाहूया सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथात आहे का? आहे ना, बरोबर. आणि 114 पासून तर दुष्टाचरण हे प्रकरण यात आलेले आहे. ठीक आहे. आता
त्याच्यात आहे तुम्ही पहा बोधून पाहिजे सर्व माणसे समान दर्जाची आहेत त्यांची ईश्वराशी मुलांची नाते आहे त्यांचे ईश्वराशी मुलांचे नाते आहे वगैरे सत्यशोधक समाजाचे तत्व सर्वांना पटावी त्यांनी या जगात सत्याचे आचरण कसे करावे याविषयी या ग्रंथात ज्योतिबा फुलेंनी सुबोध उपदेश केलेला आहे की नाही दिसलं तुम्हाला बरोबर तर पुढे आपण आणखी पाहणार आहोत की समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी म्हणजे केलेले आहे तर स्पृश्यास्पृश्यतेला विरोध केलेला आहे स्पृश्यता जुन्या काळामध्ये स्पृश्यतेला विरोध स्पृश्यता पाळण्यात येत होती त्याला हात लावणे तर ते सुद्धा यांच्यामध्ये सगळे हे ईश्वराशी मुलं आहेत आणि कोणीच लहान नाही कोणी मोठे नाही सगळे समान आहेत यांच्या या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे पाहून घ्या तुम्ही त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार सुद्धा त्यांनी केलेला आहे बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार आपण जर पुस्तक काढलं या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आपण शोधलं तर आपल्याला ते सापडू शकते तर त्याच्यामध्ये आता पहा त्याच्यामध्ये ज्योतिबा फुले यांचा सामाजिक सत्यधर्म मानव पुस्तक संकल्पने समाजात कसे घडवितो पहा हा ग्रंथ म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा एक जाहीरनामा आहे मानवी स्वातंत्र्याचा एक जाहीरनामा आहे आणि जणू विश्व कुटुंबवादाची एक गाथाच आहे सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे आणि यामध्ये धार्मिक सहिष्णुता मानवी प्रतिष्ठा आणि काय आलेलं आहे मानवी समानता ही मूल्ये या ग्रंथात आलेली आहे पहा तुम्ही पुस्तकात तर सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहून त्यांनी तत्वज्ञान मंदिरावर विधायक स्वरूपाचा कळस चढवलेला आहे तर अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या साहित्यामध्ये अनेक गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे तर आपण जर आता समजा त्यांचं पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये एक हे आलेलं आहे उद्बोध आलेला आहे त्याच्यामध्ये मार्मिकपणे सांगितलेलं आहे की काय सांगितलेलं आहे ते वाचायचं आहे तुम्हाला काय सांगितलेलं आहे मार्मिकपणे सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्ध खसते इतके अनर्थ एका अविद्येने केले बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुस्तकांची जी नावं आहेत त्यांचं जे साहित्य आहे ते तुम्ही लिहून आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आलेलं आहे ते तुम्ही थोडं संक्षिप्त रूपात लिहून आणायचं आहे आणाल का आणा तर ज्योतिबा फुले यांच्याविषयी आज आपण माहिती बघितलेली आहे तर पुढच्या तासिकेला आपण पुढचे समाज सुधारक किंवा सामाजिक व धार्मिक प्रबोधन करणारे दयानंद सरस्वती यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत ठीक आहे आलं लक्षात